आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर आहेत त्यांना सांगतो, तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकडं मार्केटला गाड्या लावा आणि पायी या शांततेत हे आंदोलन पार पाडून जिंकायचंय, समजून घ्या। गोंधळ घालणाराचा काय उद्देश आहे मला नाही माहित, पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा। सध्या बघू ना मजा किती दिवस काय करते ते देत का नाही, यांची काय इच्छा आहे। संयमानं शांततेनं राहा सगळे, माझी विनंती। आता कुठं कुठं आहे काय कारण आहे, काय म्हणते ते कारण? मग आता ते देणं तर काम आहे ना। बीएमसीचा कोण असतो इथं? आयुक्त असतो का इकडं? मग आयुक्ताचं काम आहे ना, पोरं वैतागले बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या, आणखी पुढं बीएमसी महानगरपालिका एकच असो, सीएसटी। बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेनं घ्या, नका मिळू देऊ। तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या ना मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या, त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे। पण कधी ना कधी वेळ बदलत असती, तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं। तुम्हाला वाटत असेल मी नोकरीला मला कोणी काही करीत नाही, पण चांगल्या चांगल्याला जिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही। कधी ना काही बदल होत असतो, त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे, त्याचं नाव फक्त लिहून ठेवा, बीएमसी आयुक्त कोण आहे। आपल्याला कामाला 10 वर्षांना 20 वर्षांना रिटायर झाल्यावर का होईना, मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकानं बंद केले। त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेलं आहे, आणि आणखी पुढे जमले सीएसटी पैसे जमलेल्या पोरांना विनंती, होऊ दे हाल, बघू किती दिवस आपले हाल करतात। तुम्ही आपला आझाद मैदानाला या, तिथं शांतता ठेवा। पोलिसांनाही सांगतो, पोरांना डवचू नका, विनाकारण त्रास देऊ नका, कारण पोरं तुमच्याच सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण म्हणजे का तुमच्या पदरचे नाही, तुम्ही हॉटेल बंद करायला लावले, बाथरूम बंद करायला लावले, म्हणून ते पोरं वैतागलेत असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं, मला तर काय माहित नाही। मग जर तुम्ही मराठी कचरा म्हणून जर ही भावना मुख्यमंत्र्याची असेल, तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या, तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्याच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय। पोरांचं रात्रीपासून पाणी बंद केलंय, हॉटेल बंद करायचे सांगितले, आंध्रातून बाथरूम बंद करायला सांगितले, म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही, माघारी जाईल। मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात आणखीन गैरसमज काढून टाका, तुम्हाला योग्य संधी आली, तुम्ही त्या संधीचं सोनं करा, मराठ्यांच्या मनं जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका। हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही। देव आणखीन दुसऱ्या दिवशी चौकोशाचा दिवस आहे, तुम्हाला शब्द देतो, आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका, मराठ्याला वेठीच धरून त्याचं वाटोळ करू नका। तुमच्या आता संधी आहे, संधीचं सोनं करा आणि याला द्या। तुम्हाला वाटत मी हानीन मारी, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हा असेल तुम्ही जर पोरांना हाणलं, तर तुमच्यामुळे अडचण येणार आहे। आणि शहा साहेबाला पण आणि मोदी साहेबाला पण अडचण येणार आहे, हे पण शब्द ध्यानात ठेवा, डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे।